नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय, देशांतर्गत बाजारात आता 31 तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,500 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे। काय, देशांतर्गत बाजारात आता 31 तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,500 पार। हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। भारत वर्षातील प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय देशांतर्गत बाजारात आता 31 तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,500 पार। मित्रांनो, हा प्रश्न उत्पन्न होण्यामागचं कारण काय, तर आजही आपल्या मनात एक इच्छा आहे की देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5,500 व्हावा आणि आम्ही त्या ठिकाणी आमचं सगळं सोयाबीन विक्री करावं। आणि म्हणूनच मित्रांनो, या क्षणी या परिस्थितीमध्ये आपण विचारलं आहे, काय 31 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,500 पार। मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा 4,600 ते 4,900 च्या दरम्यान दिसत आहे। मागच्या 8 ते 10 दिवसांचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव हा जास्तीत जास्त 100 रुपयाची तेजी किंवा जास्तीत जास्त 100 रुपयांची मंदी दाखवत आहे। आणि यामुळे मित्रांनो, आता आपल्या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं आहे, कारण भविष्यामध्ये आपल्या इथं 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे खाद्य तेलावरती सरकारचं विशेष लक्ष आहे। म्हणून सरकार काय खाद्य तेलाचे बाजारभाव वाढू देणार नाही आणि म्हणून सोयाबीनच्या बाजारभावाला देशात तरी आधार मिळण्याची शक्यता नाही। दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सपोर्ट तर मिळेल सोयाबीनला, पण प्रचंड तेजी येण्याची शक्यता मात्र नाही। म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, 31 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% वाढणार, पण 31 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5,500 होण्याची शक्यता मात्र या ठिकाणी अजिबात नाही। मग विक्रीचं कसं हो, त्यापूर्वी बघा 31 तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव काय राहू शकतो, तर बघा इथून खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आणि यामुळे सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला 31 तारखेपर्यंत 200 रुपयांनी तरी वाढताना दिसणार आणि हमखास 31 तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार जाण्याची शक्यता आहे। आणि यामुळे मित्रांनो, सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार गेला की तिथं 25% मालाची विक्री करा आणि बाकी 75% जो माल शिल्लक आहे तो येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा, ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी 100% फायदा। पण जपून ठेवले म्हणजे काय, त्याला तसंच नका ठेवू, प्रत्येक तेजीवरती पुन्हा टप्प्याटप्प्याने करा विक्री, ज्यामुळे आपला होईल फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।